नांदेड़ में शिवसेना के शिसवा दौरे के तहत सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने पार्टी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं के साथ समीक्षा बैठक की है। बैठक में आगामी जिला परिषद और पंचायत समिति चुनाव को लेकर बूथ स्तर पर संगठन मजबूत करने, नए मतदाताओं तक पहुंच बढ़ाने और ग्रामीण क्षेत्रों में जनसंपर्क तेज करने पर जोर दिया है। युवा सेना और महिला आघाड़ी को गाँव स्तर पर सक्रिय अभियान चलाने के निर्देश भी दिए गए हैं। इस दौरान कई स्थानीय नेता और बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। दौऱ्याच्या माध्यमाने आज मराठवाड्याचा दौरा सुरू झाला आहे। सकाळी जालना जिल्ह्याचा दौरा पूर्ण झाला। आता नांदेड जिल्हा सुरू झालेला उद्या देखील नांदेड, हिंगोली, परभणी, नंतर बीड असा हा दौरा असणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा SIRचं काम सुरू आहे, PLAच्या नेमणुका आहेत, त्याचबरोबर पक्ष संघटना कशा प्रकारे वाढते, कशा प्रकारे कार्यकर्ते पदाधिकारी काम करत आहेत, त्यांच्या काय काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या गोष्टीवरती जे आहे एक सविस्तर आढावा जो आहे, चर्चा जी आहे ती करण्यात आली। सगळे आमदार महोदय या नांदेडचे हेमंत पाटील जी असतील, भंडारकर जी असतील, त्याचबरोबर कल्याणकर जी आहेत, आताच त्यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये झाला असे शंकर अण्णा, हे सगळे उपस्थित होते। कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांशी चर्चा जी आहे ती सगळ्या विषयांवरती झाली आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना अजून कशी मजबूत होईल, त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो आढावा घेतला। भाजपला रोखायचं असेल तर मंत्रिपद द्यावं लागेल शिवसेनेच्या त्याला, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केल्याचं कळतंय। तुम्ही बसले होते आतमध्ये ना? कार्यकर्त्यांनी बाहेर माहीतच नसेल, माहिती येते बघा। मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याची मागणी असते आणि मला वाटतं निर्णय जो आहे शिंदेसाहेब घेत असतात। योग्य पदाधिकाऱ्याला योग्य वेळी न्याय हे देण्याचं काम जे शिंदेसाहेबांनी केलेलं येणाऱ्या काळामध्ये देखील तसंच होईल। विधान परिषदेत किती जागांवरती शिवसेनेचा दावा आणि जागा वाटपाचा वगैरे सुटलेला आहे, आता जे आहे तुम्हाला लगेच कळेल। मला वाटतं शिंदेसाहेब पण असतील किंवा बाकी आमचे जे नेते आहेत, समन्वय समिती यांच्या बैठका ज्या आहेत त्या होत आहेत। लवकरच आपल्याला कळेल की किती जागा ज्या आहेत कुठला पक्ष जो आहे तो लढतो।